आपकी अदालतमध्ये बिना रमानींवर आरोप आहे की यांनी जेसी कलाल मर्डर केसच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत केली नाही. बीनाजी, तुम्ही म्हणताय की आता जेव्हा ही केस येईल तुम्ही पूर्णपणे मदत कराल. काय तुम्ही जाऊन पोलिसांना हे सांगितलं का की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत करण्यासाठी तयार आहात? काय तुम्ही पोलिसांना आता जाऊन सांगितलं यावेळी तुम्ही स्ट्रॉंग पद्धतीने हो. उभ्या राहून मदत कराल? उलट स्वतः मी, मालिनी आणि मी स्वतः आम्ही बघत होतो पेपरमध्ये आणि टीव्हीमध्ये येत होतं की यांच्या अगेन्स्ट हे एल-ओ-सी आम्हाला माहीत नाही एल-ओ-सी काय असतं की एल-ओ-सी जसं जसं की बाहेर नाही जाऊ शकत हे सगळं ते आरोपींसाठी करतात ज्यांच्यासाठी नाही जे साक्षीदार आहेत. तर आम्ही ऐकत होतो हे 2-3 आठवड्यांचं प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही खूप चकित आणि अस्वस्थ होतो जे काही चाललं होतं त्यामुळे 5-6 दिवस झालं असं आम्हाला कोणती नोटीस आली नाही. मग मी आणि मालिनीने पोलीस प्रमुखांना फोन केला त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हटलं, "आम्ही इथे तुमच्या सोबत आहोत. पहिल्या दिवसापासून आम्ही सपोर्ट करतोय आणि सहकार्य केलंय तुम्हाला पूर्णपणे आणि आम्ही हे शेवटपर्यंत करत राहू. मग आम्हालाच का असं टार्गेट केलं जातंय हे मला कळत नाहीये. का असं मीडिया आमच्या विरुद्ध अशा गोष्टी का लिहितायत? आणि कृपया प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमची घरं नेहमीच उघडी आहेत. कुठे कॉलनी जिथे हे घडलं ती उघडी आहे. आमचा स्टाफ तिथेच आहे. तुम्ही 24 तास कधीही येऊ शकता आणि तुम्ही बीनाजी, मीडियामध्ये तर आम्हाला हे सांगितलं गेलं की तुम्ही ब्रिटिश पासपोर्ट होल्डर आहात. तुमचे हस्बंड फॉरेन पासपोर्ट होल्डर हो. आहेत. तुम्ही कुठल्याही दिवशी गायब होऊ शकता. काय विचित्र गोष्ट आहे. आम्हाला चॉईस आहे तिथे राहण्याचा. तो सोडून इथे इंडियामध्ये येऊन बसलो आहोत. माझ्या मुलीचा बिझनेस आहे इथे. आम्ही इथे स्वतः येऊन भारतात राहण्याचा निर्णय घेतलाय. मी माझं ग्रीन कार्ड सुद्धा दिलंय. ज्याची सगळे स्वप्न बघतात ते मी भारतात राहण्यासाठी सोडलं. मग आम्ही का पळू? आम्ही पळून जाणारे दिसतो का? मला अभिमान आहे मी भारतीय. मी भारत आहे जगात कुठेही असले तरी मी भारताला रिप्रेझेंट करते आणि आणि मी तशी तशी नाही मी. विचित्र गोष्ट आहे असे प्रश्न विचारले की मला खूप विचित्र वाटतं की ते कसे माझ्याकडे खरंच उत्तर नाहीये याचं. अजूनही ते खूप अडचणींनी मला माझ्या नीसच्या लग्नाला जायची परवानगी मिळाली. त्यासाठी मला बॉन्ड द्यावा लागला आणि मी 3 दिवसात परत आले. जर मला पळून जायचं असतं तर पळाले असते. मी पळून जाणारी वाटते? पब्लिकला विचारूया लोकांना काय म्हणायचंय हो, ते. प्लीज विचारा. रमानीजी, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हापासून तुम्ही विटनेस बनलात या केसमध्ये तर तुम्ही खूप प्रॉब्लेम्स फेस करत आहात. तुम्हाला घाबरवलं धमकावलं जात आहे का विरोधी पक्षाकडून? जर हो तर तुम्ही दिल्ली पोलिसांनी तुम्हाला काही मदत केली आहे का? त्यांनी आम्हाला सांगितलं तिथे की त्यांचा पाठिंबा देतील. त्यांनी आम्हाला संरक्षण ऑफर केलं. आम्हाला पहिल्यांदा प्रोटेक्शन होतं. पहिल्यांदा आमच्या साक्षीपूर्वी 3-2.5 वर्ष लागली होती. आम्हाला पूर्ण संरक्षण होतं पोलिसांकडून. आता आम्ही स्वतःचं प्रोटेक्शन ठेवलंय. आम्ही वाट पाहिली नाही. आम्ही आधी स्वतःचं प्रोटेक्शन ठेवलं. पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन देण्याचं ऑफर केलं, पण आम्ही म्हणालो की ठीक आहे. आम्हाला त्याची गरज नाही. बीनाजी, या गोष्टीची काय गॅरंटी आहे की यावेळी जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये जाल साक्ष देण्यासाठी तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटणार? नाही, यावेळी नाही भीती वाटणार कारण यावेळी जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळालाय, परंतु त्याहूनही महत्त्वाचं आम्हाला पंतप्रधानांनी खूप चांगलं वक्तव्य केलंय. सोनिया गांधीजींनी सुद्धा सांगितलंय, की आम्हाला पुन्हा तपास करायचा आहे. आम्हाला साक्षीदारांना संरक्षण द्यायचंय. मुख्य न्यायाधीशांनी सुद्धा हेच म्हटलंय आणि राष्ट्रपतींनी सुद्धा हेच सांगितलंय. प्रचंड पाठिंबा मिळालाय यासाठी. आम्हाला असं पहिल्यांदाच वाटतंय, की आम्ही एकटे नाही आहोत. आमच्यासोबत देश आहे, आमच्यासोबत संपूर्ण जग आहे. आम्ही तुम्हाला एकटे वाटतं नाही का आहोत. की देशाची जनता तुमच्या बरोबर हो, आहे? आम्हाला यामध्ये खूप सिक्युरिटी मिळते की नेत्यांनी सुद्धा आमची साथ दिली आहे या गोष्टींमध्ये आणि विटनेस प्रोटेक्शनबद्दल सुद्धा खूप काही म्हटलंय. आमची विटनेस असल्याची जी पोझिशन आहे ती खूपच कठीण, खूपच खूपच घाबरवणारी, खूप वेदनादायक आहे. तर त्यामुळे आता आम्ही घाबरणार नाही, जसं आधी आम्ही घाबरायचो. कारण मला असं वाटतं की हे सगळे आपले नेता, लीडर्स आमच्याबरोबर राहतील. हेच आहे आमची एक रक्षा.